नमस्कार मित्रांनो. चला तर सुरू करूया. पहिला MCQ. द फर्स्ट वॅक्सीन एव्हर डेव्हलप वॉज फॉर. तर कशासाठी केलेलं आहे आणि कोणतं केलेलं आहे? स्मॉल पॉक्स वॅक्सीन. तर ऑप्शन बी या बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द BCG वॅक्सीन इज गिवन टू प्रिव्हेंट. तर BCG वॅक्सीन कशासाठी दिलं जातं? ट्युबरक्युलोसिस प्रिव्हेंट करण्यासाठी. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. द BCG वॅक्सीन इज ॲडमिनिस्टर थ्रू विच रूट. तर BCG वॅक्सीन कोणत्या रूटने दिलं जातं? तर ते दिलं जातं इंट्राडर्मल रूट. ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. OPV स्टँड्स फॉर. तर OPVचा फुल फॉर्म काय आहे? OPVचा फुल फॉर्म आहे ओरल पोलिओ वॅक्सीन. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सीन इज गिवन ॲट बर्थ. तर कोणतं खाली ऑप्शन जे दिलेले आहेत, 4 ऑप्शन आहेत. DPT, BCG, मेजल्स, थायरॉईड. तर याच्यापैकी कोणतं वॅक्सीन आहे जे ॲट बर्थ दिलं जातं? तर त्याचं बरोबर उत्तर आहे BCG. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. पेंटाव्हॅलंट वॅक्सीन प्रोटेक्ट अगेन्स्ट हाऊ मेनी डिसीजेस. तर पेंटाव्हॅलंट वॅक्सीन किती डिसीजेसपासून प्रोटेक्ट करतं? तर ते करतं 5 डिसीजेस. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर त्याच्यात कोणते कोणते डिसीजेस आहेत? डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, हेपेटायटिस बी आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी. हे जे आहे डिसीजेस त्याच्यापासून प्रोटेक्ट करतं. पुढील प्रश्न पाहूया. द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ओरल पोलिओ वॅक्सीन इज. तर ओरल पोलिओ वॅक्सीन कसं दिलं जातं? थ्रू ओरल. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. मिझल वॅक्सीन इज गिवन ॲट. तर मिझल वॅक्सीन कधी दिलं जातं? ऑप्शन बी ॲट 9 मंथ. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सीन. तर खालीलपैकी लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सीन कोणतं आहे? तर याच्यात बरोबर उत्तर असणार आहे आपलं मिझल्स. ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. DPT वॅक्सीन प्रोटेक्ट अगेन्स्ट ऑल एक्सेप्ट. तर DPT वॅक्सीन कशा कशापासून प्रोटेक्ट करतं? डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. ठीक आहे. तर ऑप्शन आपलं असणार आहे सी म्हणजे पोलिओ, ज्यासाठी OPV दिलं जातं. तर आपलं बरोबर उत्तर आहे पोलिओ. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द कोल्ड चेन सिस्टीम इज यूज टू. कोल्ड चेन सिस्टीम कशासाठी यूज केली जाते? तर मेंटेन व्हॅक्सिन पोटेन्सी अँड एफिकसी. ठीक आहे. इथे एफिकसी नाही आहे, पण त्याच्यात बरोबर उत्तरामध्ये ते पण असू शकतं. ठीक आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द टेम्परेचर ऑफ वॅक्सिन स्टोरेज इन अ रेफ्रिजरेटर इज. तर रेफ्रिजरेटरमध्ये वॅक्सिन स्टोरेजचं टेम्परेचर काय असणार आहे सेट? ते असणार आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द वॅक्सिन व्हायल मॉनिटर म्हणजेच VVM इज यूज टू. तर VVM कशासाठी यूज केलं जातं? मॉनिटर टेम्परेचर एक्सपोजर. तर वॅक्सिनचं जे VVM असतं त्यामध्ये कलर चेंज होतो वॅक्सिनचा आणि त्यामध्ये आपण चेक करू शकतो की वॅक्सिन टेम्परेचरला एक्सपोज आहेत का. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. तर पुढील प्रश्न आहे. द फुल फॉर्म ऑफ IPV वॅक्सिन इज. तर IPV वॅक्सिनचा फुल फॉर्म काय आहे? इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे. तर ऑप्शन ए हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच वॅक्सिन इज गिवन सबक्युटेनियसली. तर सबक्युटेनियसली वॅक्सिन कोणतं दिलं जातं तर ते मिझल्स दिलं जातं. ऑप्शन ए. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. तर प्रेग्नन्सीमध्ये कोणतं वॅक्सिन दिलं जात नाही? MMR. ऑप्शन सी म्हणजेच मेझल, मम्स, रुबेला. बूस्टर डोस ऑफ DPT इज गिवन ॲट व्हॉट एज. तर DPTचा बूस्टर डोस कोणत्या एजमध्ये दिला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे बोथ बी अँड सी. म्हणजेच 16 ते 24 महिन्यामध्ये आणि दुसरं 5 वर्ष म्हणजे 5 इयर्सला. तर दोन्ही उत्तर बरोबर असणार आहे. तर आपलं बरोबर उत्तर आहे बोथ ए, बी अँड सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज गिवन टू प्रेग्नंट वुमन. तर प्रेग्नन्सीमध्ये कोणतं वॅक्सिन दिलं जातं प्रेग्नंट वुमनला? तर ते दिलं जातं टिटॅनस. ठीक आहे. तर ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये अंतर किती असतं? 4 वीक्सचं अंतर असतं. 2 TT दिले जातात. पुढील प्रश्न पाहूया.
द पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम वॉज लॉन्च इन इंडिया. तर पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम इंडियामध्ये लॉन्च कधी झालेला आहे? 1995मध्ये. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज गिवन ओरली. तर ओरली कोणतं खालीलपैकी व्हॅक्सिन दिलेलं जातं? तर त्यात आहे रोटा व्हायरस. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द हेपेटायटिस बी वॅक्सिन इज गिवन बाय विच रूट. तर हेपेटायटिस बी वॅक्सिन कसं दिलं जातं? इंट्रामस्क्युलर. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द बर्थ डोस ऑफ हेपेटायटिस बी वॅक्सिन शुड बी गिवन विथ हाऊ मेनी हावर्स आफ्टर बर्थ. तर हेपेटायटिस बी कधी दिलं पाहिजे? आफ्टर बर्थ विदिन 24 हावर्स. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन रिक्वायर्स रिकॉन्स्टिट्यूशन बिफोर यूज. ठीक आहे, तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए BCG वॅक्सिन असतं. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द झिरो डोस ऑफ OPV गिवन ॲट. तर झिरो डोस कधी दिला जातो? ॲट बर्थ दिला जातो. पुढील प्रश्न पाहूया. MMR वॅक्सिन प्रोटेक्ट अगेन्स्ट. तर MMR वॅक्सिन कशापासून प्रोटेक्ट करतं? मेजल, मम्स, रुबेला. ऑप्शन बी हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. इन युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम पेंटाव्हॅलंट 1 इज गिवन ॲट. तर पेंटाव्हॅलंट 1 कधी दिलं जातं? ऑप्शन बी ॲट 6 वीक्स. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द डायल्युएंट फॉर BCG वॅक्सिन. तर BCG डायल्यूट करण्यासाठी काय असणार आहे, यूज करणार आहे आपण? तर ते करणार आहे नॉर्मल सलाईन. तर ऑप्शन डी हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे स्टराईल नॉर्मल सलाईन. पुढील प्रश्न पाहूया. द येल्लो फिवर वॅक्सिन इज रेकमेंडेड फॉर विच ग्रुप. तर येल्लो फिवर वॅक्सिन कोणत्या ग्रुपसाठी रेकमेंडेड आहे? पीपल ट्रॅव्हलिंग विथ टू एंडेमिक एरियाज. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूया. विच कंपोनंट ऑफ DPT वॅक्सिन इज रिस्पॉन्सिबल फॉर. तर DPT वॅक्सिनचा कोणता कंपोनंट रिस्पॉन्सिबल असणार आहे साईड इफेक्टसाठी? तर असणार आहे पर्ट्युसिस कंपोनंट. ऑप्शन बी हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच वॅक्सिन अगेन्स्ट जॅपनीज इन्सेफ्लायटिस इज गिवन ॲट व्हॉट एज अंडर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 12 ते 23 महिने. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट टाईप ऑफ वॅक्सिन इज द रेबीज वॅक्सिन. तर रेबीज वॅक्सिन कोणत्या टाईपमध्ये येतं? किल्ड इनॲक्टिवेटेड वॅक्सिनमध्ये येतं. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द फुल फॉर्म ऑफ UIP इज. तर फुल फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. आणि तो लॉन्च कधी झालेला आहे? 1985. ठीक आहे, ऑप्शन ए हा बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द कलर ऑफ द टॉप ऑफ द मिझल्स वॅक्सिन व्हायल. तर मिझल वॅक्सिनच्या व्हायलचा टॉपला कोणता कलर असतो? तर तो उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच ऑरेंज कलर. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. वॅक्सिन कॅरियर शुड बी पॅक्ड विथ. तर वॅक्सिन कॅरियर कशासोबत पॅक केलं पाहिजे? आईस पॅक्स. ठीक आहे, आईस पॅक सोबत पॅक केलं पाहिजे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. का केलं पाहिजे? तर मेंटेन करायचे आपल्याला 2 ते 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन ॲन इम्युनोकॉम्प्रोमाइज चाइल्ड. तर कोणतं वॅक्सिन आहे ज्यामध्ये इम्युनोकॉम्प्रोमाइज चाइल्डला कॉन्ट्राइंडिकेटेड केलेलं आहे? ठीक आहे, ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच MMR हे वॅक्सिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच वॅक्सिन प्रिव्हेंट्स सर्वायकल कॅन्सर. त्याचं बरोबर उत्तर आहे हे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वॅक्सिन प्रिव्हेंट सर्वायकल कॅन्सर. तर सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी कोणतं वॅक्सिन दिलं जातं? HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द मेन एम ऑफ वॅक्सिन वेस्टेज कंट्रोल इज टू. तर वॅक्सिन वेस्टेज कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं? म्हणजे एम काय आहे त्यासाठी? मेंटेन वॅक्सिन पोटेन्सी अँड रिड्यूस लॉस. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅक्सिन इज स्टोर्ड इन फ्रीझर? तर फ्रीझरमध्ये कोणतं व्हॅक्सिन स्टोअर केलं जातं? तर फ्रीझरमध्ये OPV स्टोअर केलं जातं. ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, जे -20°C देखील स्टोअर केलं जाऊ शकतं. हाऊ मेनी डोसेस ऑफ रोटाव्हायरस व्हॅक्सिन आर गिवन अंडर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 3. 3 डोसेस दिले पाहिजे रोटाव्हायरसचे. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ टॉक्झॉइड व्हॅक्सिन? तर टॉक्झॉइड व्हॅक्सिनचं एक्झाम्पल काय आहे? डिप्थेरिया. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द इंटरवल बिटवीन 2 डोस ऑफ हेपॅटायटिस बी व्हॅक्सिन शुड बी ॲट लिस्ट. तर हेपॅटायटिस बी व्हॅक्सिनमध्ये जर 2 डोस घेतले तर त्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे? 4 वीक्स. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द व्हॅक्सिन यूज टू प्रिव्हेंट चिकन पॉक्स इज? तर व्हॅक्सिन कोणतं घेतलं जातं चिकन पॉक्स प्रिव्हेंट करण्यासाठी? व्हेरिसोला व्हॅक्सिन. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. व्हॉट इज द करेक्ट साईट फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इन इन्फंट्स फॉर व्हॅक्सिनेशन? तर काय करेक्ट साईट असणार आहे इन्फंट्समध्ये? अँट्रिओलॅटरल थाय. तर अँट्रिओलॅटरल थाय ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तिथं दुसरं असं पण विचारलं जाऊ शकतं, साईटमध्ये जर ऑप्शनमध्ये असेल की वास्टेस लॅटरलिस, तर ते देखील बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. द इम्युनिटी गॅप इन व्हॅक्सिनेशन रेफर्स टू? तर इम्युनिटी गॅप इन व्हॅक्सिनेशन रेफर्स टू काय असणार आहे उत्तर? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पॉप्युलेशन रिमेनिंग अनव्हॅक्सिन. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच व्हॅक्सिन प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन बाय स्टिम्युलेटिंग अँटीटॉक्सिन प्रोडक्शन? तर अँटीटॉक्सिन प्रोडक्शन करून प्रोटेक्शन कोण देतं? तर टिटॅनस टॉक्झॉइड देतं. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेकमंडंट DNA व्हॅक्सिन? तर कोणता आहे? हेपॅटायटिस बी हे आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द व्हॅक्सिन दॅट कॅन बी गिवन सेफली टू HIV पॉझिटिव्ह चिल्ड्रन? तर सेफली कोणतं व्हॅक्सिन दिलं पाहिजे HIV पॉझिटिव्ह पेशंटला? ऑप्शन सी म्हणजेच DPT व्हॅक्सिन दिलं पाहिजे. पुढील प्रश्न पाहूया. द फुल कोर्स ऑफ TT व्हॅक्सिनेशन फॉर प्रेग्नंट वुमन कन्सिस्ट ऑफ? तर TT व्हॅक्सिनचा फुल कोर्स काय असणार आहे? तर 2 डोस 4 वीक्स अपार्ट. ठीक आहे. म्हणजे 2 डोस दिले पाहिजे 4 आठवड्याचं अंतर ठेवून. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द व्हॅक्सिन व्हाईल मॉनिटर VVM कलर चेंजेस फ्रॉम लाईट टू डार्क इंडिकेट्स? त्याचं बरोबर उत्तर असणार आहे व्हॅक्सिन पोटेन्सी इज लॉस ड्यू टू हीट. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे.